आता आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघणार आहोत। बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या थकीत रकमेवर 9% व्याज देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं बेस्टला दिले आहेत। निवृत्ती लाभ कधी मिळणार हे अपेक्षित होता, तो कधी मिळाला या कालावधीतील प्रत्येक वर्षाकरिता हे 9% व्याज या रकमेवर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, तसं न्यायालयानं आदेशात स्पष्टपणे म्हटलेलं आहे। जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला। मात्र पाऊस थांबला असला तरी अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने डासांची पैदास वाढलेली आहे। परिणामी शहरामध्ये डेंग्यू, चिकुनगुनियासह ताप, सर्दी, खोकला यासारख्या साथीच्या आजारांनी डोकावर काढलेलं आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। पावसानं दडी मारल्यानं धोक्यात आलेल्या खरीपाच्या पेरण्यांना जुलैच्या सुरुवातीलाच आलेल्या समाधानकारक पावसानं मोठा दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे खरीपाच्या पेरणीला वेग आलाय। गेल्या 8 दिवसांमध्ये जिल्ह्यातील पेरणीचं प्रमाण 10% वाढलंय। आतापर्यंत जिल्ह्यात पेरणीचं प्रमाण 12%वर पोहोचलं आहे। गणेशोत्सवात गणेश मूर्ती पीओपी की शाडू मातीच्या असाव्यात या पर्यावरणाच्या मुद्द्यावरून दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा वाद पेटणार आहे। 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तीचं विसर्जन कृत्रिम कुंडांमध्ये आणि त्याहून अधिक उंचीच्या मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याची यंदाच्या वर्षीही परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारनेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये केल्यानं त्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल अपेक्षित असला तरी त्याकरता पर्यावरणालाही मोठी किंमत मोजावी लागणार आहे। या संदर्भातील अधिकृत कागदपत्रांवरून स्पष्ट झालं। महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या 199व्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार प्रकल्पाकरता 5380 खारफुटी, 303 झाडं हटवावी लागणार आहेत। प्रकल्प परिसरातील 3214 वृक्षांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। मतदार यादीमध्ये नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नव्या मतदारांना आता त्यांच्या पालकांचे SIR तपशील सादर करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगानं याबाबत सूचना जारी केलेल्या असून नमुना 6 अर्जासोबत ही माहिती देणं आवश्यक असणार आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महिन्याभरामध्ये मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागरिकांची डोकेदुखी वाढवली। महापालिकेच्याच माहितीनुसार 10 जून ते 12 जुलै दरम्यान तब्बल 2642 खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या। म्हणजेच दररोज सरासरी 85 तक्रारी महापालिकेकडे येत होत्या। यापैकी 2374 तक्रारी निकाली काढल्याचा दावा महापालिकेने केलाय। 268 तक्रारी अजूनही प्रलंबित आहेत। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यात पावसाची उघडीप बघायला मिळणार आहे। मुंबईकरांना मात्र उष्णता आणि दमट हवामानाचा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत। हवामान अभ्यासकांच्या मते 11 ते 20 जुलै या कालावधीमध्ये मुंबईतील हवामान बऱ्यापैकी कोरडे राहील। 14 आणि 15 जुलै या 2 दिवसांमध्ये महामुंबईमध्ये पावसाच्या काही हलक्या सरी कोसळू शकतात। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर पडलेल्या दरोड्यामुळे तमाम रामभक्तांच्या विश्वासाला तडा गेलाय। या चोरीचा आर्थिक आणि सामाजिक परिणाम दिसू लागले। अयोध्येमध्ये दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांची संख्या कमालीची घटली आहे। रामभक्तांच्या भरवशावर चालणाऱ्या अयोध्येतील सगळे व्यवहार थंडावलेत। हॉटेलांचं बुकिंग 75%नी घसरलंय। मालाची विक्री होत नसल्यानं हार, फुलं, प्रसाद विक्रेते, दुकानदार काळजीत पडलेले आहेत। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी देशभरातून पंढरीत येणाऱ्या रेल्वेच्या लाखो प्रवाशांच्या सोयीकरता मध्य रेल्वे विभागानं 150 फेऱ्यांचं विशेष नियोजन केलंय। 25 जुलैला आषाढी वारीचा सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होतोय। या सोहळ्याला देशभरातून लाखो भाविक उपस्थिती लावतात। रेल्वेनं पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या सेवेकरता विशेष नियोजन केलं आहे। खास करून मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ, जळगाव, परभणी या प्रमुख शहरांमधून मागणीनुसार रेल्वे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला नवं बळ देणाऱ्या 5 महत्त्वाकांक्षी रोपवे प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे। या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणं अधिक सोयीचं होणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रायगडमधील पर्यटन विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। माझी लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आलेली आहेत। KYC प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख नावं वगळण्यात येत असल्याचं सरकारच्या वतीनं एका महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं। ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या आता 92 लाखांवर गेली। सर्वाधिक 28 लाख महिला एकट्या बीड जिल्ह्यातून वगळण्यात आलेल्या आहेत।
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे। पुढील आठवडाभर तरी राज्यात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अंदाज वगळता सर्वदूर पावसाची शक्यता कमीच आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। दरम्यान मोसमी पावसाच्या हंगामावरील प्रशांत महासागरातील अल निनो या स्थितीचा प्रभाव वाढताना दिसतोय। पावसाचं प्रमाण असमान होत आहे। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 295 सदनिकांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री करण्याचा निर्णय मंडळानं घेतलाय। त्यानुसार 4 मे पासून ऑनलाईन पद्धतीने घरविक्रीला सुरुवात होणार आहे। मात्र तांत्रिक अडचणींमुळे दोनदा या योजनेतील घरविक्री लांबणीवर पडलेली होती, तर आता या योजनेतील घरविक्री रखडली आहे। ही घरविक्री पुणे मंडळातील 4000 घरांच्या सोडतीनंतरच प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 295 घरांची विक्री करण्याचा निर्णय पुणे मंडळानं घेतला आहे। गेले 5-6 दिवस जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली, त्यामुळे शहरात सध्या तरी नियमित पाणीपुरवठा करण्यात येतो आहे। त्यामुळे पुणेकरांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे। यंदा उशिरा आलेल्या मॉन्सूननं मध्य महाराष्ट्रापर्यंत वेगानं वाटचाल केली, पण मुंबई, कोकण आणि महाराष्ट्रात त्यानं विश्रांती घेतली। आता बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि पॅसिफिक महासागरामध्ये तयार झालेल्या प्रणालीमुळे विश्रांती घेतलेल्या मॉन्सूनने पुन्हा एकदा वेगवान व्हायचं ठरवलंय, म्हणजे सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। बळीराजाला त्यामुळे दिलासा मिळणार आहे। जुलै महिन्यामध्ये खरीप हंगामातील पेरणीची कामं जवळपास पूर्ण झाली आहेत। गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतांमध्ये पिकांची चांगली उगवण झाली आहे। पिकांसोबतच तणही मोठ्या प्रमाणात वाढल्यानं शेतकरी सध्या निंदणी, कोळपणी, वखरणी या कामामध्ये व्यस्त आहेत। त्यामुळे संपूर्ण शेतशिवार गजबजून गेलेला आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 15 जुलै रोजी लोणंद नगरीमध्ये आगमन झाले। वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधांकरता प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत नीरा नदीचा घाट आणि मुख्य पालखी स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला। वारकऱ्यांकरता 1800 शौचालय, आरोग्य पथकं आणि रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला। 10 जुलै अखेर 7,40,536 हेक्टरपैकी 6,09,820 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। म्हणजे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 82.10% पेरण्या आटोपल्या आहेत। यंदा मका आणि सोयाबीन पिकांच्या लागवडीमध्ये वाढ झाली असली तरी तुरीच्या लागवडीने सर्वाधिक लक्ष वेधलं आहे। जळगावकडून ममुराबादकडे नाल्यांद्वारे वाहणारे दूषित सांडपाणी थेट ममुराबाद परिसरातील शेतजमिनीमध्ये पोहोचत असल्यानं शेतकऱ्यांसमोर संकट ठाकलेलं आहे। सांडपाण्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्या, कचरा, घाण शेतीमध्ये साचत असून पेरलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। पावसाच्या पाण्यासह नाल्यातील कचरा थेट शेतात येत असल्यानं शेतीची सुपीकता कमी होत चाललेली, पिकांची वाढही बाधित असल्याची तक्रार शेतकरी करतायत। ब्रिटिश काळामध्ये 1913 साली सुरू झालेली चिखलदरा नगर परिषदेची शाळा स्वतःच्या अस्तित्वाकरता झुंज देते। जर्जर इमारतीमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या शाळेत नव्हे तर नगर परिषदेच्या विश्रामगृहामध्ये शिक्षण घ्यावं लागतंय। निधी अभावी गेल्या अनेक वर्षांपासून शाळेची डागडुजी न झाल्यानं इमारत जर्जर झालेली आहे, तर भिंतीचं प्लास्टर गळून पडलेलं आहे। चिखलदऱ्यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हीच एकमेव सरकारी शाळा असल्यानं पालकांमध्ये तीव्र चिंता आहे। जालन्यातील गोलापांगरी या गावामध्ये बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं। हजारो रुपये खर्च करून पेरलेलं सोयाबीनचं बियाणं 15 दिवस उलटूनही उगवलेलंच नाही। शेतकऱ्यांनी ग्रीन गोल्ड कंपनीचं बियाणं पेरलं होतं, मात्र ते पूर्णपणे बोगस निघाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाकरता निघालेला वारकरी उपाशी पोटी जाऊ नये याकरता गेल्या 80 वर्षांपासून कळंब शहरातील दशरथ कुटुंब हे वारकऱ्यांना जेवण घालण्याचं काम करतात। ज्वारीची भाकरी, पिठलं, चटणी, लोणचं हा वारकऱ्यांकरता गेली 80 वर्षांपासूनचा जेवणाचा मेन्यू आहे। बंडोपंत यांची तिसरी पिढी ही वारकऱ्यांची सेवा करते आहे। ब्रिक्स इंडिया 2026 परिषदेनिमित्त ब्रिक्स देशांमधील 70 सदस्य मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राला भेट दिली। कोलारा, मदनापूर आणि बेलारा इथून 20हून अधिक सफारी वाहनांद्वारे जंगल सफारीचं आयोजन करण्यात आलेलं होतं।
एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. ब्रेकिंग न्यूज आहे. बातमी आहे उद्धव ठाकरेंसंदर्भातली. आधीच हनुमान चालीसा वाचली असती तर आमदार फुटले नसते. नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा जर वाचली असती तर आमदार फुटले नसते आणि पक्षही बरबाद झाला नसता, अशी टीका माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे. आता फक्त राम आठवले आहेत आणि खूप काही आठवायचं आहे, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला आहे. मला 14 दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्या जेलामध्ये जेव्हा मी 40 पैकी जास्त डिग्रीमध्ये त्या जेलामध्ये राहिली, मी कधीच नाही विसरू शकत. आमची लढाई होती, आम्ही लढलो. तेव्हा जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा हनुमान चालीसा नको होता त्यांना. तेव्हा त्यांना हनुमान चालीसा चालत नव्हता. जसा पदावरनं खाली उतरल्या पूर्णच्या पूर्ण पक्ष बरबाद करून टाकला उद्धव ठाकरेजींनी, तेव्हा जाऊन रामाचं नाव आणि हनुमान चालीसाचं वाचन त्यांनी तिथे केलं. त्यांनाही माझा प्रश्न आहे, दादा हनुमान चालीसा तेव्हा वाचली असती तर ना आमदार सोडून गेले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बरबाद झाला असतं आणि बाळासाहेब ठाकरेंजींचे विचारही राहिले असते. आणि महिला खासदार असल्यानंतर तुम्ही जेव्हा मला 14 दिवस टाकले होते, प्रत्येक क्षण फक्त एवढाच बोलत होती कि जो इतना घमंडी व्यक्ती है कि एक महिला को कोई कारण नसताना तिला 14 दिवस जेलमध्ये टाकला होता आणि आज पूर्ण पक्ष बरबाद झाल्यानंतर ते रोडवर बसून हनुमान चालीसा करते. रामजी जय सियाराम. आनंद या गोष्टीचा है कि सब बर्बाद होने के बाद राम जी याद आए. आदरणीय उद्धव ठाकरे जी, अभी तो सिर्फ राम जी याद आए और तो बहुत कुछ बाकी है आपको याद आना. पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूया. बीड जिल्ह्यातील 6 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. विलास घुले हत्या प्रकरणानंतर या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. सोलापूरच्या बार्शीमध्ये जखमी हरणाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जीवनदान दिलं. तारेच्या कंपाऊंडमध्ये तो अडकला होता आणि जखमी झालेला होता, त्याला सोडवलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपोमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेमुळे कचरा डेपो बंद झालेला आहे. त्यामुळे मोशीत ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय. तातडीनं कचरा संकलन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गांगलवाडी गावाजवळ नदीवर पूल नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे गावकरी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. तातडीनं पूल बांधा अशी मागणी केली जाते. तुळजाभवानी मातेला 281 ग्रॅमचं सोन्याचं मंगळसूत्र अर्पण करण्यात आलं. माधवानंद गुरु वामनानंद स्वामींकडून देवी चरणी ही भेट अर्पण करण्यात आली. रत्नागिरीच्या हरणी इथल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर तटबंदीचा मोठा भाग कोसळलाय. त्यामुळे संवर्धनाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. विशेष म्हणजे गेली 2 वर्ष कोट्यवधी रुपये खर्च करून किल्ल्याची डागडुजी करण्यात आली होती. पण नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर तटबंदी ढासळल्यानं शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होतीये. अक्कलकोटच्या आळगेसह भीमासिना नदीकाठच्या सीमावर्ती गावांच्या ग्रामस्थांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. वीज आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न मांडला. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा होत नसल्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना 14 तास वीज मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे आम्हाला कर्नाटक राज्यात सामील होण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या दुर्गम मोहोली या इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि वीज पुरवठा खंडित झाल्यानं संपूर्ण परिसर तिथं अंधारात होता. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर प्रीती करवंदे आणि त्यांच्या सहकार्याने मोबाईल टॉर्चच्या जडामध्ये गर्भवती महिलेची यशस्वी प्रसूती केली. मुंबईत तब्बल 28 वर्ष डॉक्टर असल्याचं भासवून एकानं फसवणूक केलेली आहे. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्याला तोतया डॉक्टर म्हणून अटक केलेली आहे. त्याच्याकडून डॉक्टर धर्मेंद्र कुमार नावाचं बनावट ओळखपत्र, पॅन कार्ड आणि सर्व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आलेली आहेत.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झालाय. घटनास्थळी तलासरी पोलिसांसह वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेत. यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे. आता राज्यातल्या बोगस बियाण्यांच्या प्रश्नावर आपण बोलूया. हा विषय ऐरणीवर आलेला आहे. आधीच पाऊस उशिरा आला, त्यात पावसानं पुन्हा ब्रेक घेतलाय आणि शेतकरी चिंतातूर झालाय, तोच बोगस बियाण्यांमुळे. शेतकऱ्यांच्या अडचणी या बोगस बियाण्यांमुळे वाढल्यात. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलं पण उगवलंच नाही. आत्तापर्यंत जिल्ह्यातून 319 तक्रारी आल्या आहेत, पण कृषी विभागानं दखल घेतलेली नाही असा आरोप आहे. हिंगोलीतल्या वरुड समंद या गावामध्ये गजानन पवार यांनी 3 एकरामध्ये पेरलेलं सोयाबीन उगवलंच नाही. यावरून त्यांनी संताप नोंदवला. तर अकोल्यामध्ये कृषी विभागानं बोगस बियाणं प्रकरणामध्ये कारवाईचा बडगा उगारलेला आहे. जालना आणि मध्य प्रदेशातील कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील कारवाई सुरू आहे. मी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे, ज्या ज्या बोगस बियाणे सोयाबीन बियाणे कंपन्यांनी, बोगस कंपन्यांनी किंवा बोगस शेतकऱ्यांची जी फसवणूक केलेली आहे, त्या सर्वांचं निश्चित प्रकारे माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून घेतली जाते. आणि त्या दिवशी लिस्ट पण मी वाचलेली आहे. त्या सर्व कंपन्यांवरती 100% कडकात कडक कारवाई करून माझ्या शेतकऱ्याला काय नेता देता येईल तो देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारचा राहील. कृषी मंत्र्यांनी सरळ सांगितलं की आम्ही या सगळ्या कंपन्यांवर कारवाई करू. काही कंपन्यांची नावं सुद्धा त्यांनी वाचून दाखवली. आता मी बघतोय की कारण अधिवेशन संपलेलं आहे, या उद्या परवामध्ये काय कारवाई या कंपन्यांवर होते. आणि मी सरकारला हे विचारलं की तुम्ही जर आत्ता बियाणे उगवले नाही, दुबार पेरणीची वेळ आली तर बियाणे कुठून आणणार. आणि मग शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध झाले नाही तर सगळा हंगाम त्यांचा पूर्ण सोयाबीन शेतकरी, उत्पादक शेतकरी, त्याला मोठं संकट येईल. अमरावती जिल्ह्याचा एकही आमदार ओरडायला तयार नाही. सगळे सत्ताधारी आमदार आहेत या ठिकाणी आणि मंत्री महोदय म्हणतात की आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ. अरे ॲक्शन घ्या ना तुम्ही जर कडक असते तर ह्या अशा कंपन्या, बोगस कंपन्या तयारच झाल्या नसत्या. पण तुमचं लक्षच नाही आहे शेतकऱ्यांकडे. राहिला विषय शेतकऱ्यांच्या कंपन्सेशनचा, तर हे जे बोगस बियाणे घेतलेले आहेत त्यांनाच तर हे लोक सस्पेंड करायला तयार नाही आहेत. नुसतं घोषणा करून होत असतं का? महत्त्वाची बातमी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नवीनच संकट आलंय. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत उन्नती कंपनीचं बियाणं पेरलं होतं, मात्र त्यामधून कुठलंही पीक उगवलंच नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. आर्थिक संकट ओढवलेलं आहे. बोगस बियाणं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय. काही शेतकऱ्यांनी चक्क पेरलेल्या पिकांवर शेतात नांगर फिरवून आपला रोष व्यक्त केला. तर कृषी विभागाकडे तब्बल 44 तक्रारी या संदर्भातल्या दाखल झालेल्या आहेत. शेतकऱ्यांनी आर्थिक मदत देऊन संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. अमरावतीमध्ये सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री करण्यात आली. बियाणं पेरल्यानंतर उगवलंच नाही अशा तक्रारी कृषी विभागाकडे आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. या संपूर्ण तक्रारींची शहानिशा केल्यानंतर कृषी विभागाचे बियाणं निरीक्षक तथा मोहीम अधिकारी प्रवीण खर्चे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवलेली आहे. खर्चे यांच्या तक्रारीवरून बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड, गेवराई बाजार या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 470 शेतकऱ्यांनी बोगस बियाण्यांची तक्रार केली आहे. परत एकदा सुपरफास्ट घडामोडी. सोलापुरामध्ये महापौरांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या सफाईची पाहणी केली. पावसाळ्यामध्ये शहरामध्ये पाणी साचण्याच्या समस्या टाळण्याकरता सोलापूरचे महापौर विनायक कोंडियाल यांनी शहरात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून नाल्यांची सद्यस्थिती समजून घेतली. पाणी नेसण्याची व्यवस्था आणि पूरस्थिती टाळण्याकरता सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी किल्ल्यामध्ये बिबट्या आढळून आला. त्यामुळे वनविभागाने ठिकठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलाय. तसंच पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.